श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. हिरव्या मिरचीची भजी बनवित असताना त्यात हिरवी मिरची मधोमध चीर देऊन घ्यावी व 10 मिनिटांनी त्यामध्ये मीठ लावून ठेवावे. याने हिरव्या मिरचीचा तिखटपणा जो असतो तो कमी होईल. मीठ हे मिरचीमध्ये मुरून गेल्यामुळे मिरची भजी खूपच छान चविष्ट लागतात. तर हिरव्या मिरचीची भजी बनवताना तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करून बघा. टिप नंबर 2. रोज तरुण दिसण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक मानली जाते. दररोज किमान 6 ते 8 तासाची शांत झोप तरुण दिसण्यासाठी महत्त्वाची असते. सातत्याने जागरण केल्याने वय लवकर वाढते, तसेच आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी देखील सुरू होतात. माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 3. आपल्या दिवसभराच्या कामातून थोडा वेळ दररोज स्वतःसाठी काढावा. या वेळेमध्ये आपल्या त्वचेची केसाची काळजी घ्यावी. फेस पॅक, हेअर पॅक लावावेत. यामुळे केस, त्वचा कायम निरोगी, सुंदर आणि तरुण दिसतील. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 4. लहान मुलांना ओट्स, दलिया, खिचडी असे हलके पदार्थ नाश्त्यामध्ये द्यावे. यामुळे मुलांना अपचन होत नाही आणि त्यांची पचनक्रिया चांगली राहते व मुलं कमी आजारी देखील पडतात. प्रत्येक सुगरणीने लक्षात ठेवण्यासारखी टिप नंबर 5. तुरीची डाळ शिजवताना उकळी आल्यावर जो फेस येतो तो काढून टाकावा, कारण या फेसामध्ये पित्तकारक तत्व असतात. टिप नंबर 6. ज्वारी दळून आणताना त्यात 1 चमचा मेथीदाणे घालावे व दळून आणावं. डायबेटीससाठी ही भाकरी अत्यंत लाभदायक आहे. अत्यंत कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 7. पावसाळ्यात खूप मुंग्या होतात आणि निघतात. यासाठी मुंग्याच्या बिळाजवळ काकडीची साल ठेवावीत. यामुळे मुंग्या नष्ट होतील. तर मुंग्या घालवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. टिप नंबर 8. पावसाळ्याच्या दिवसात घरात भरपूर प्रमाणात माशा येत असतील तर एक लोखंडाचा तुकडा घेऊन तो गरम करून त्यावर 2 कापूरवड्या टाकाव्यात. याने माशा घरात ज्या असतील त्या बाहेर निघून जातील. तर माशा घालवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय नक्की करा व टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 9. केस खूपच गळत असतील तर आवळ्याचे कोणत्याही स्वरूपात सेवन करावे. तसेच वेगवेगळे केमिकलयुक्त ट्रीटमेंट केसावर अजिबात करू नये. उपयुक्त टीप मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 10. स्विच बोर्डावर अनेक प्रकारचे डाग पडलेले असतात. तेल किंवा मसाल्याचे पडलेले डाग घालवण्यासाठी व्हिनेगरचा आपण वापर करणे अत्यंत उपयोगी ठरू शकते. त्यासाठी व्हिनेगर आणि 1 चमचा लिंबाचा रस घेऊन तो छान असा मिक्स करून घ्या व हे मिश्रण छान असं ढवळून घ्यावं. परत त्यामध्ये तुम्ही तुमचा वापरात नसलेला टूथब्रश किंवा कापड घेऊन त्या मिश्रणामध्ये बुडवून त्याने स्विचबोर्ड घासून साफ करा. यामुळे स्विचबोर्डवर असलेले हट्टी डाग निघतील आणि स्विचबोर्ड नव्यासारखा चमकेल. तर स्विचबोर्ड साफ करताना तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 11. बिर्याणी बनवताना तळलेला कांदा आणि कोथिंबीर बिर्याणी तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी घालावी. अगोदर घातली तर तळलेला कांदा नरम होतो आणि कोथिंबीर काळी पडते. महिलांसाठी अतिशय उपयुक्त व कामी येईल अशी टिप नंबर 12. प्रेग्नेन्सीनंतर जर तुमचे खूपच वजन वाढले असेल तर ते वजन कमी करण्यासाठी नियमितपणे न चुकता रोज 12 सूर्यनमस्कार तसेच जेवणामध्ये एकदम हलके व कच्च्या भाज्यांचा समावेश करा. यामुळे वजन लगेच आटोक्यात येते. आपले लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी व निरोगी शरीर राहण्यासाठी उपयुक्त टिप नंबर 13.
अळूची पाने खाल्ल्याने कॅन्सरसारखे भयंकर आजार तसेच हृदयरोगापासून बचाव होतो आणि आपले स्नायू बळकट देखील होतात. टिप नंबर 14. कोथिंबीर घेतल्यानंतर कोथिंबीरीची मुळे कापून घ्यावी, कारण कोथिंबीर पाणी मारून टवटवीत ठेवली जाते. अशी कोथिंबीर मुळाच्या ठिकाणी सडलेली असते. जर आपण मुळं कापली नाही तर सगळी कोथिंबीर लवकर सडून जाते. तर कोथिंबीर जास्त दिवस घालवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी कोथिंबीर घेतल्यानंतर ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 15. रोज एक फळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स नियमितपणे खाल्ल्यास आपले वजन नियंत्रणात राहते, त्वचेचा रंग सुधारतो आणि आपण दिवसभर एनर्जिट राहतो. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची साधी सोपी पण खास टिप नंबर 16. खूपच एकटेपणा जाणवत असेल आणि मन उदास राहत असेल तर आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात. एखाद्या कामात मन गुंतवून ठेवावे, सकारात्मक विचार करावेत. यामुळे आपला दिवस कुठे जातो हे देखील कळत नाही. उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 17. विटॅमिन ई, विटॅमिन सी आणि विटॅमिन ए मुबलक प्रमाणात असणारी फळे आवर्जून खा. जसं की संत्री, मोसंबी, बेरी ही फळं आपल्याला चिरतरून ठेवतात. अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 18. चहासोबत हळद कधीही चुकूनही खाऊ नका. यामुळे शरीरात विषबाधा होण्याची शक्यता असते. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 19. अनेकदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवताना ते बरेच आकसतात आणि लहान होतात. त्यांना इस्त्री करणे खूपच कठीण जाते. या समस्येपासून सुटका हवी असेल तर ड्रायर चालवताना त्यात बर्फाचे तुकडे टाका. असे केल्याने कपडे लहान होत नाहीत, म्हणजेच कपडे आपले आकसत नाहीत. अतिशय खास टिप नंबर 20. ताक पिल्याने शरीरातील विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन मूत्रवाटे बाहेर फेकले जातात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. महिलांसाठी अतिशय कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 21. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी दह्यामध्ये टोमॅटोचा रस मिसळून 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा. दररोज हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसातच खूप चांगले परिणाम दिसून येतात. टिप नंबर 22. जर तुमची हाडे कमजोर झाली असतील तर म्हशीच्या दुधात गूळ घालून प्या. तर हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करा. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.